हॅलो, नमस्कार म्हणले. आपला सगळ्यात मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ ज्याच्यामुळं भरपूर जणांचं वजन कमी झालेलं आहे, तोच व्हिडिओ मी आज पुन्हा रिपीट घेऊन आलेली आहे. तर मी 30 दिवस असं काय खाल्लं किंवा महिन्याभरामध्ये मी माझं काय रुटीन फॉलो केलं आणि काय-काय खाल्लं, हे सगळे ऑप्शन्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी तुम्हाला स्क्रीनवर एक युजर आयडी दिसत आहे. त्यांचं नाव मेन्शन नाहीये. पण त्या ताईंचं किंवा त्या दादांचं महिन्याभरामध्ये 5 किलो वजन कमी झालेलं आहे. त्यांना सगळ्यांनी काँग्रॅच्युलेशन्स करा. म्हणजे ना, त्यांना अजून वजन कमी करायचं असेल ना, तर त्यांना अजून कॉन्फिडन्स वाढेल त्यांचा आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सगळ्यांनी त्यांना काँग्रॅच्युलेशन्स करायचं आहे. तुम्हालाही वजन कमी करायचं असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सगळं सांगत असते आणि जे अनुभव आलेत, सगळे अनुभव खाण्यापिण्यावर व्यायामावरच नसतात. बाकीच्या सुद्धा गोष्टी असतात. फॅमिलीमध्ये राहतो, सोसायटीमध्ये राहतो, पाहुण्यारावळ्यांमध्ये जातो. या गोष्टींमध्ये आपल्याला वजन कमी करताना थोडंसं अडचण येते, कॉन्फिडन्स डाऊन होतो. त्यामुळेच हा व्हिडिओ आहे असं समजा. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, मॉम्स किचन जॉय. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याच्या आधी 30 दिवस काय खाल्लं हे सांगण्याच्या आधी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, झोप असो, तुमचं टेन्शन असो, पाण्याचं हे प्रमाण शरीराला जसं पाहिजे तसं पाहिजे. म्हणजे टेन्शन नकोय, झोप व्यवस्थित पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे मी वजन कमी करते हे फक्त मनातच ठेवायचं. अजिबात सुद्धा कुणाला सांगायला जायचं नाही, मी डाएटवर आहे. नाही, नाही मला हे नको, मला गोड नको, माझ्या ताटात हे वाढू नका. नको, 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 मी नाही तुमच्याबरोबर येत कुठं बर्थडे पार्टीला. मी नाही पावाचं खात, हे खा. हे असलं कुणाला सांगायची गरज नाही. वजन कमी करायचे आपल्या मनात ठेवायचं. मी वजन कमी करत होते, कधीही कुणाला सांगत नव्हते. डायरेक्ट YouTubeवरच सांगायला सुरुवात केली आणि करून दाखवलं. पब्लिकली चॅलेंज घेतलं आणि करून दाखवलं. तुम्हालाही करायचं असेल, तुम्ही पब्लिकली कमेंट करा, हो मी वजन कमी करून दाखवेल आणि हेल्दी पद्धतीने फॅट लॉस करेल. वेट लॉस काट्यावर असतो. फॅट लॉस म्हणजे चरबी जळाली पाहिजे. हे तुम्ही पब्लिकली कमेंट करा. असं सोसायटीमध्ये शेजारी-पाजारी अजिबात सांगायची गरज नाही. 4 दिवस करता, परत बंद केलं की लोक नावं ठेवतात, थट्टा करतात. बरोबर? तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, की दुसऱ्याला आपलं वजन किती आहे, किती कमी करायचंय, किती दिवसात कमी करणार हे अजिबात सांगायचं नाही. तुम्ही म्हणाल ह्या असल्या गोष्टी का सांगते तो? होतो. परिणाम होतो. ह्याचा वजनावर परिणाम होतो. आपलं वजन कमी होत नाही. समोरचा 4 वेळा विचारणार, "तुझं 60 किलो होतं, झालं का गं? आली का गं 59 किलोवर? आलास का रे 59 किलोवर?" आपलं काय वजन कमी होत नसतं. वजन काय असं पटापटा कमी होत नाही. महिन्याभरात 2-2.5 किलो जास्तीत जास्त कमी होतं. पण आपल्याला दुसऱ्यानं विचारल्यामुळं आपण मागं लागतो 5 किलो, 10 किलो महिन्याभरात कमी करण्याचं. एका महिन्याला 2 किलो, 3 किलो जरी कमी झालं, सुरुवातीला जास्त होतं वॉटर रिटेन्शनमुळं. पण सुरुवातीला 2-3 3 महिन्या म्हणजे एका महिन्यामध्ये 3 किलो जरी झालं कमी, तरी 6 महिन्यामध्ये 18 किलो कमी होते. बास झालं. अजून किती वजन कमी पाहिजे? त्यामुळे दुसऱ्याला स्वतःचं वजन सांगायचं नाही. चालताय. व्यायाम करणं माझ्यासारखं ज्यांना जमत नाही, मी चालूनच वजन कमी केलेलं आहे. चालताय. चालताना दिसतं, सगळ्यांना दिसतं. चालताना 100 प्रश्न विचारले जातात. "काय एवढं का चालताय? एवढं का चालतीयेस बाबा? एवढं का चालतोयस?" बरोबर? अजिबात कुणाला वजनाचं सांगायचं नाही. मी चालतीये, माझे पाय मोकळे, पायाला गोळे येतायत, कंबर दुखतीये, मोबाईल रूममध्ये बघायचे, ती बाहेर येऊन बघते. असं काही बहाणे सांगा. पण मी वजन कमी करतीये म्हणून चालतीये, खरंच कुणाला सांगू नका. ह्यानं तुमचं वजन ऑटोमॅटिक शांतपणे तुमचं कमी होईल. ह्या बेसिक गोष्टी झाल्या ज्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या गावामध्ये शेजारी-पाजारी असताना ह्या गोष्टी मॅटर करतात. म्हणून मी सांगते तुम्हाला फॉलो कराव्या अशा वाटतात का? कमेंट करून तुम्ही सांगा हे खरं असतं का नाही. आता सगळ्यात महत्त्वाच्या वेट लॉस रिलेटेड माझ्या टिप्स तुम्हाला सांगते ज्या मी वापरल्या. सगळ्यात महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे साखर. जेवढं अव्हॉइड करता येईल. असं नाही की मी 0 शुगर, अगदी नो शुगर म्हणून माझं पूर्ण महिने 6 महिने जेवढं मी वजन कमी केलं 15-16 किलो, त्याच्यामध्ये अगदी 0 शुगर मी केलेली नाही. इडलीची चटणी असते त्याच्यात साखर असते. आपलं सांबर करतो त्याच्यात गूळ असतो. अशा खूप गोष्टी करतो आपण भाजीच्या, आमट्याच्या, त्याच्यात गूळ, साखर आपण वापरतो. डोश्याचं पीठ थोडंसं आंबट झालं तरी आपण साखर वापरतो. बरोबर आहे की नाही? त्यामुळं साखर जेवढी अव्हॉइड करता येईल तेवढी अव्हॉइड करायची. मग सगळ्यात मोस्ट पॉप्युलर किंवा मोस्ट पॉप्युलर नाही म्हणते, मोस्ट ऑफ आपण यूज करतो किंवा जो आपण खाल्लं जातं आपल्या पोटामध्ये जातं साखरेचं, तो म्हणजे चहा.
मी जास्त प्रायोरिटी चहाला दिली साखरेच्या बाबतीत. म्हणजे मी चहा सोडला म्हणजे कायमचा नाही सोडला, मी रविवारी चहा पिते. पण चहा सुरुवातीला जेव्हा चहा किंवा साखर कमी करतो ना, आपलं बॉडीमध्ये जे पाणी असतं ना ते बाहेर पडायला लागतं किंवा एक सूज अंगावर आलेली असते ना, ते कमी व्हायला लागते, वॉटर रिटेन्शन व्हायला लागतं आणि पाण्याचं वेट कमी होतं, म्हणून सुरुवातीला वजन जास्त कमी होतं. तुम्हालाही खूप जणांना असं वाटत असेल, माझं आता ह्या ताईंचं किंवा दादांचं 5 किलो सुरुवातीला झालंय ना, आता पुढच्या महिन्यामध्ये 5 किलो कमी होणार नाही. सुरुवातीला झालेलं असेल त्यांनी टाकलेलं, तरी तुम्ही कॉन्फिडन्स डाऊन होऊन देऊ नका. 2-3 किलो झालं, खूप झालं वजन कमी. असं समजायचं नाही तुम्ही ते हेडिंग बघता 5 किलो 10 दिवसात 10 किलो, हे खरं नसतं. हे फक्त लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी वाक्य असतात. ॲक्च्युअलमध्ये असं नसतं. लोकांनी बघावं म्हणून त्यांनी टाकलेलं असतं तसं. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत जाऊ नका. व्हिडिओ बघत जा, पण 10 दिवसामध्ये 10 किलो, 5 दिवसामध्ये 5 किलो वजन कधी कमी होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला सवय लावायची तेल कमी वापरण्याची. आता आपण फॅमिलीमध्ये राहतो, बरोबर? आपल्याला डोसे करायचे असतात, आपल्याला थालीपीठं करायचे असतात, आपल्याला भाजी करायची असते, भाकरी करायची असते, चपाती करायची असते, बरोबर? आता आपल्यामुळं आपण दुसऱ्याला तेल कमी वापरू शकत नाही. स्वतःची चपाती करायची, बिना तेलाची चपाती करायची. स्वतःचा डोसा करायचा आहे, सगळ्यांचे डोसे करून झाले की ऑटोमॅटिक तवा तापलेला असतो, त्याच्यावर डोसा होतो, तसा डोसा करायचा. स्वतःला थालीपीठ करायचंय, कमी तुपाचं थालीपीठ खायचं. आता भाजीचं, सुक्या भाजीमध्ये तेल वापरा अगर नका वापरू, काही कळत नाही, अजिबात कळत नाही सुक्या भाजीमध्ये. सुक्या भाजीमध्ये तेल कमी वापरायचे. आता पातळ भाजीमध्ये तेल फॅमिली आहे, सगळं वापरायला तर लागतंय जास्त. वरचं तेल काढायचंय, तर्री बघायची नाही, वरचं तेल काढून आतली भाजी आपण खायची पातळ भाज्यांमध्ये. झालं, हे पॉसिबल होतं. मी सुद्धा फॅमिलीमध्ये राहते, मला सुद्धा सगळंच कमी तेलामध्ये करता येत नाही. माझ्याकडे पाहुणे आल्यावर मला भरभरून तेलच वापरायला लागतं, नाही तर आपल्याकडे नावं ठेवतात, बरोबर आहे की नाही, तेल कमी वापरलं. अजून एक गोष्ट, चावून खायचं. स्वतःला चावून खाण्याची सवय लावा. अर्धा तास नाश्ता, स्वतःला नाश्ता करण्याची सवय किंवा नाश्ता जो आहे तो अर्धा तास चावून खाल्ला पाहिजे. जेवण हे एक अर्धा पाऊण तास चावून खाल्लं पाहिजे. स्वतःला एक 30 मिनिट देऊन बघा खाताना. 3 टाइम तर आपण खातो, बरोबर? ह्या गोष्ट. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळा पाळायच्या. ज्या टायमिंगला रोज नाश्ता करतो त्याच टायमिंगला 10-15 मिनटं इकडं तिकडं, त्याच टायमिंगला नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण त्याच टायमिंगला. आता मी माझ्या स्वतःच्या वेळा सांगते, म्हणजे वेळा. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? माझा आवाज आधी छोटा आहे. मी वेळा सांगते फिक्स आधी, आणि मग तुम्हाला माझं रुटीन सांगते, मग मी तुम्हाला ऑप्शन सांगते माझे 30 दिवसांसाठी. आता वेळा: 9:30 सकाळी, 1:30 दुपारी, 5:30 स्नॅक, संध्याकाळी 8:30. 9:30, 1:30, 5:30, 8:30. 9:30, 1:30, 5:30, 8:30. हे माझं फिक्स टायमिंग आहे रोजचं. इकडं तिकडं होतं, कधी 1:30चं जेवण 1:15ला होतं, कधी नाश्ता 10ला होतो. पण थोडासा फरक, जास्त फरक पडू द्यायचा नाही. ओके. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिक्स रुटीन सांगते माझं, आणि त्याच्यानंतर रुटीनमध्ये एवढा तेवढा चेंज होतो. फिक्स कधी काही स्वतःला शरीराला करायचं नाही. आता दिवसभरामध्ये बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी एकतर सकाळी उठल्या अमावस्येपोटी मी हर्बल टी घेते. हर्बल टी नाही घेतला तर दिवसभरामध्ये एकदा मी वेट लॉस पावडर घेते, ज्याला सगळ्यांनी वेट लॉस पावडर असं नाव दिलेलं आहे, ती पावडर घेते. ते नाही जमलं तर मी संध्याकाळी झोपताना काय घेते, वेट लॉस पावडर. दिवसभरामध्ये नाही जमलं तर असं ऑप्शन. डिटॉक्स वॉटर घेते कधीतरी घेते, जास्त डिटॉक्स वॉटर घेत नाही मी, मला चव आवडत नाही ते. झालं. सकाळी आता नाश्त्याचं, जेवणाचं आणि ह्याचं टायमिंग झालं. दुपारच्या जेवणानंतर मी घेते ग्रीन टी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते मी कोणता ग्रीन टी घेते. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, नाश्त्यामध्ये काय खायचं हे भरपूर जणांना प्रश्न पडतो. पोहे खाऊ का ताई? चालतात. शेंगदाणे टाकायचे. उपीट खाऊ का ताई? चालतं. डोसे खाऊ का ताई? करायचे. पण त्या तांदळामध्ये फक्त उडीदच नाही टाकायचे. तांदूळ, उडीद, कधी मसूर डाळ टाकायची, कधी मुगाची डाळ टाकायची, कधी मसूर मूग मिक्स टाकायचा, कधी हिरवे मूग टाकायचे. एखाद्याला हे वेगळे डोसे आवडत नाहीत ना, तांदळामध्येच टाकायचे. 1 वाटी तांदूळ घेतला, 1 वाटी मसूर डाळ टाकायची. 1 वाटी तांदूळ घेतला, 1 वाटी उडीद घेतला, 2 चमचे आपली मुगाची डाळ टाकायची. 1 वाटी तांदूळ घेतला, 1 वाटी हिरवे मूग टाकायचे.
असं कॉम्बिनेशन्स घेत घेत डोसे करायचे. आता डोस्याबरोबर ताई बटाट्याची भाजी खायची का? हो. शिजवलेल्या बटाट्यामध्ये पण प्रोटीन असतं. मी कधीही बटाटा सोडला नाही. कशाला सोडायचं? काही सोडायचं नाही. शेतामधून आलेलं आहे. चांगलं चुंगलं खायचंय आपल्याला, बरोबर आहे का नाही? बटाटा तर मला फार आवडतो. मी तर उपवासाला दिवसभर कढई भरून बटाटा खाते, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून. शेंगदाण्यामध्ये पण प्रोटीन आहे. खूप जण काय करतात, शेंगदाणं खायचं नाही, खोबरं खायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही, वजन असं नसतं. सगळं खायचं आलंय ना, झाडे काय म्हणतात, झाडाला आलेलं आहे ते सगळं खायचं. बाहेरचं बेकरीतलं नाही खायचं, बाहेरचं तळलेलं नाही खायचं. घरात काय करायचंय ते करून खायचं. आता नाश्त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डोसे, वेगवेगळ्या प्रकारचे अप्पे खाऊ शकता. बरं ठीक आहे, हे रोज बनवणं होत नाहीये, स्वतःसाठीच करायचंय, 2च मेंबर आहेत घरामध्ये, नवरा बायकोच आहेत, बनवायला पटकन बनवलं पाहिजे, ऑफिसला जायचे, स्प्राउट सगळ्यात बेस्ट ऑप्शन स्प्राउट. एक दिवस मटकी खायची, काकडी, कांदा, गाजर, टोमॅटो सगळं टाकायचं त्यात. 100 ग्रॅम ते 150 ग्रॅम एवढे घेतलेले आहे मी, त्याच्यात भरपूर प्रोटीन येतात. एक दिवस मूग खायचे, मोड आलेले, शिजवून. मी शिजवून खाते, कच्चं मी खात नाही, पोटाला आपल्या सहन होईल असंच करायचं. कधी छोले छोले आपले म्हणजे चणे खायचे, कधी छोले खायचे, छान थोड्याशा तेलामध्ये छोले फ्राय केले ना, खूप सुंदर लागतात. फ्राय करायचे, थोडेसं असे दाणे असे प्रेस करायचे, त्याच्यावर तिखट, मीठ, कांदा टाकायचे, 1 नंबरमध्ये रगडा म्हणू शकतो आपण. कोणतंही कडधान्य खा, सगळे ऑप्शन नाश्त्याला चालतात सगळे. ब्रेड, जास्त ब्रेड खायचा नाही, ब्राऊन असो व्हाईट असो कुठलाही असो, ब्रेड जास्त ब्रेड खायचा नाही, कधीतरी खायचा. बाहेरचं आपण नाही खाल्लं तरी चालतं, त्यापेक्षा शिळी चपाती बरी, त्या ब्रेडपेक्षा शिळी चपाती बरी. मी तर हे करते, कशाला ते 50 रुपये घालवायचे, त्याच्यापेक्षा आपले घरची चपाती खाल्लेली बरी. पण कधीतरी ठीक आहे बाबा, कंटाळा आलाय किंवा पटकन बनवायचं म्हणून ठीक आहे, पण नॉर्मली ते अवॉइड करायचं आहे बाहेरचं. आता दुपारच्या जेवणामध्ये ऑप्शन सगळ्यात जास्त वापरलेले माझे ऑप्शन्स तुम्हाला सांगते. दुपारच्या जेवणामधले, एक ज्वारीची भाकरी, पोट भरेल अशी, पोट भरेल अशी. नॉर्मली माझा मोठा हात आहे, माझ्या हातभर अशी मी भाकरी खाते किंवा जास्त पण खाते. एक भाकरी, सलाद भरपूर, आणि कोणतीही कडधान्यांची भाजी असेल तर, पातळ असो सुकी असो, त्याच्यामध्ये चांगलं बाऊल भरून कडधान्य आलं पाहिजे आपल्याला. लफतफी केली तरी चालते, कमी तेलातली. आणि ती नसेल तर कोणतीही भाजी, कोणतीही, टोमॅटोची भाजी, कोबीची भाजी, काही, पण त्याच्याबरोबर वाटी भरून डाळ. ही वाली भाजी असेल ना, फायबरवाली भाजी, तर त्याच्याबरोबर डाळ पाहिजे, प्रोटीन पाहिजे. आणि कडधान्य असेल तर डाळ असण्याची गरज नाही, म्हणजे मी तसं केले. कोणतीही, सगळ्या भाज्या खायच्या, कुठली भाजी खायची अशी नाही. जेवढ्या मार्केटमध्ये मिळतात ना, तेवढ्या सगळ्या भाज्या आणून खायच्या. त्याच्यामध्ये काही नाहीये की ही भाजी खायची नाही, ती भाजी खायची, सगळं जे आवडतं ते सगळं खायचं. भोपळा खायचा, गोसावळं खायचं, दोडका खायचा, वांग्याची भाजी खायची, काय खायचंय ते खायचं. पण ह्या भाज्या असतील ना, त्याच्याबरोबर डाळ पाहिजे, आणि कडधान्य असेल तर डाळीची गरज नाही. ओके, हे जेवणामध्ये सलाद कंपल्सरी. आता स्नॅक, संध्याकाळचं हलकं स्नॅक, फुटाणे मिळतात दुकानामध्ये, किंवा तुमची आई वगैरे, किंवा आता माझी आई सासूबाई देतात ते सांगते मी. फुटाणे, ते भट्टीवर भाजलेले फुटाणे असतात ना, ते फुटाणे, मसालावाला फुटाणे नाही, भट्टीवर भाजलेले फुटाणे. आता मी मसालेवाले पण फुटाणे खाते, भट्टीवर भाजलेले पण खाते, वाटाणे पण खाते, सगळंच खाते. पण जेव्हा सुरुवातीचा एक आपला टाइम असतो, ज्या वेळेला आपण सिरियस असतो वजन कमी करण्याबद्दल, त्यावेळेला तसं करायचं. थोडेसे मसाल्याचे आणायचे, थोडेसे भट्टीवाले, दोन्ही मिक्स करायचे, कारण ते नुसते खाऊ वाटत. एक अर्धी वाटी किंवा मूठभर शेंगदाण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतं, 20 ते 30 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये. पण रोज रोज ते खाल्ल्यावर पित्तासारखं वाटतं. घरामध्ये भडंग करून ठेवायचा, मखाने भाजून ठेवायचे, भडंगमध्ये शेंगदाणे वगैरे वापरायचे. पॉपकॉर्न खायचे, आपले पॉपकॉर्न असतात ना, तेलामध्ये आपण ठेवतो तयार केलेले घरी, ते पॉपकॉर्न खायचे. आणि त्याच्याबरोबर ब्लॅक कॉफी घ्यायचा, ब्लॅक कॉफी घ्यायची, सॉरी. आणि दुपारच्या जेवणानंतर काय घ्यायचं, ग्रीन टी, अर्ध्या तासाने. मोकळ्या पोटी ज्यांना पित्त होतं त्यांना जेवण झाल्यानंतर ब्लॅक कॉफी कोणतीही घेतली तरी चालते. म्हणजे मी कोणती, नेसकॅफेवाली घेतलेली, आपली ब्रूवाली घेतलेली आहे, असं त्याच्यामध्ये कुठलं नाही. पण ग्रीन टी जो आहे ना, मी आत्तापर्यंत 4 वर्ष झालं जवळजवळ माझी, आणि 3 वर्षाची झाल्यापासून मी वेट लॉस करते, म्हणजे केलेलं आहे भरपूर. तर ही न्यूट्रो व्हॅलीची तुलसी फ्लेवरची ग्रीन टी मी वापरते. ही ग्रीन टी दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने घ्यायची. मी प्रोडक्ट टॅग करते, तुम्ही तुमची ग्रीन टी वापरत असाल तरी चालेल, हीच घ्यावी असं काही नाही आहे. ज्याला त्याला आपापला वेगवेगळा फरक पडत असतो. तर बघा, ऑफिस बंद झालं, चेअर तुटली,
ट्रायपॉड तुटलं, असं साईडला लावलेलं आहे, तसाच व्हिडिओ काढते. मोबाईल पडलेलं मगाशी. हां, आता तर ते सांगायचं झालं. आता संध्याकाळच्या ऑप्शन्समध्ये स्नॅक झालं. स्नॅक सगळ्यात बेस्ट सांगू स्नॅक माझं भेळ. भेळ म्हणजे भडांग बनवून ठेवायचं, कांदा टोमॅटो टाकायचं, त्याच्यामध्ये भेळ ब्लॅक कॉफी. आता जर तुम्हाला गोडाची क्रेविंग होत असेल, गोड खाण्याची इच्छा सगळ्यांना होते, तर एक तर सगळ्या बिया असतात, पंपकिन सीड्स म्हणजे त्या मगज बी, भोपळ्याच्या बिया वगैरे असतात ना, त्या सगळ्या काजू, बदाम हे सगळं म्हणजे काजू बदाम नाही, पण ह्या बिया सगळ्या भाजून ठेवायच्या, जवस वगैरे मिठामध्ये भाजायच्या आणि त्या खायच्या. तरीही खूप गोड खाण्याची इच्छा होत असेल आणि एकदम स्ट्रिक्ट फॉलो केलं असेल साखरेचं, तर हा पीनट बटर आहे, हे मी वापरते. चमचा भरून खाते. आता हे संपत आलंय. डार्क चॉकलेटवालं हे गोड लागतं. थोडीशी शुगर ह्याच्यामध्ये आहे, पण सगळी क्रेविंग म्हणजे नाही का गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते ना. हे जरी चपातीला, कडक चपातीला लावून खाल्लं ना तरी चालतं. हे स्मूथवालं आहे. स्मूथवालं मी खाते. माझे मिस्टर हे क्रंचीवालं खातात. हे चॉकलेटवालं आहे. हे डार्क चॉकलेटवालं माय फिटनेसचं पीनट बटर आहे. तर ह्यानं ना थोडीशी गोड खाण्याची इच्छा होते ना, कधीतरी आपल्याला खूप गोड खावं वाटतं, ती कंप्लीट होते. त्यामुळं आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, अजून तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल ना, तुम्ही खजूर खाऊ शकता, खारीक खाऊ शकता. ह्या आहेत गोडासाठी. डार्क चॉकलेट खाऊ शकता. डार्क चॉकलेट जेवढं महाग पडतं ना, त्याच्यापेक्षा मला हे पीनट बटर स्वस्त वाटतं. म्हणून, कारण डार्क चॉकलेट आपण आणतो, आपण काय तेवढ्यात भागवत नाही, आपण ते सगळं खाऊन टाकतो, ते थोडंसं महाग पण जातं. म्हणून मी हे पीनट, नाही तर आधी मी सुरुवातीला डार्क चॉकलेटच खायचे. नंतर माझ्या मिस्टरांना वगैरे त्यांनी खायला सुरुवात केलेली, म्हणजे ते खाताना मी नाही का टेस्ट वगैरे केलं, मला आवडलं. मग तेव्हापासून मी खाते. एखादा चमचा खाते, 1 चमच्याच्या वर खात नाही. त्याच्यामध्ये पण प्रोटीन असतात आणि फॅट्स पण असतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळचं जेवण. सगळ्यांना प्रश्न पडतो संध्याकाळच्या जेवणाचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते संध्याकाळच्या जेवणाची. संध्याकाळचं जेवण ज्याला जमतंय ना, त्यानं ॲटलिस्ट 7 वाजायच्या आत करावं. आता माझ्यासारखीला खरंच नाही जमत. तुमच्या मध्ये पण खूप लोक असतात, फॅमिलीमध्ये राहतात, असं एकट्यानं जेवता येत नाही. मग त्यांनी ॲटलिस्ट 9च्या आत तरी जेवण करावं. पण जेवण केल्या अजिबात झोपायला जायचं नाही. जेवताना अजिबात पाणी प्यायचं नाही. जेवणाच्या अर्धा तास आधी, जेवणाच्या अर्धा तास नंतर पाणी प्यायचं, बरोबर? आता जेवणामध्ये कोणते कोणते ऑप्शन्स? नॉर्मल भाजी चपाती खातो ना आपण. मला सांगा, जुने लोक काय खात होते? थोडी संध्याकाळचं हे ते आणून खात होते, थोडी संध्याकाळचं काय म्हणतात त्याला, काय खातात लोक, ते विसरले मी. काय 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 खातात ना लोक, थोडी असं खात होते. भाजी भाकरीच खायची. भाजी भाकरीच खायची संध्याकाळी, काही नाही. भाजी भाकरी, भाजी चपाती काय खातात तेच खायचं. फक्त जड अन्न खायचं नाही. जड अन्नामध्ये काय येतं? तेलकट, तळलेली भजी, बाबा तळलेलं खूप खाल्लंय असं नाही. कधीतरी चालतं. आता मी ही संध्याकाळची आमच्याकडे पाहुणे आल्यावर किंवा घरातल्यांच्या फरमाईशीनुसार आपल्याला माझ्याकडं वडा सांबर, वडा सॅम्पल केलं जातं. पण मग ते लिमिटमध्ये खायचं. बाबा 2 वडे खाल्ले, 2 पाव खाल्ले, भरपूर सारं सांबर किंवा सॅम्पल खाल्लं, ठीक आहे. हे बघा, सिच्युएशन जशी असेल, कारण आपण नॉर्मल फॅमिलीमधली लोक आहेत, आपल्याला हे असं स्ट्रिक्टली फॉलो करता येत नाही. मला पण माहिती आहे, म्हणूनच मी असं कोणतंही स्वतःला सवय लावून घेतली नाही, की नाही बाबा संध्याकाळी स्प्राउटच खायचे, नाही बाबा संध्याकाळी फ्राय केलेलं थोडंसं पनीरच खायचं, नाही बाबा संध्याकाळी हेच खायचं, दिवसभर ताकच प्यायचं, असलं काही नाही. रेग्युलर जे घरात मिळतं ते सगळं खायचं. फक्त चावून चावून खायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाताना कोणताही विचार मनात आणायचा नाही. स्ट्रेस नाही आला पाहिजे. कार्टिसोल हार्मोन आपलं वाढलं नाही पाहिजे. कार्टिसोल हार्मोन वाढत असेल तर आपली चरबी वाढत राहते. चरबी जळत नाही. उलट चरबीचं म्हणतो ना आपण, ते दुसऱ्यांना आपण फॅटी दिसायला लागतो. चेहरा आपला उतरतो पूर्ण, बरोबर आहे का नाही? चेहऱ्यावर, केसांवर परिणाम नाही झाला पाहिजे. तुम्ही माझ्या केसाचं म्हणाल तर मी राहिलेली आहे हॉस्टेलला. बोरिंगचं पाणी पहिल्यापासून, लहानपणापासून, तर माझे केस छोटेच आहेत आणि मी थोडेसे वाढले की कट करून टाकते. आणि केस आहेत माझे कुरळे, पण असं केसांवर आपल्या परिणाम नाही झाला पाहिजे. चेहऱ्याचं माझं सांगू तर माझी ड्राय स्किन आहे, त्यामुळे मला असं नाही, पण आलेले मला पिंपल आलेले. तुम्ही व्हिडिओमध्ये, फोटोमध्ये पण बघितले असेल, पिंपल आलेले. ते माझं वजन खूप वाढलेलं त्यामुळं आलेले, मला घाम यायचा त्यामुळं आलेले. जसं जसं माझं वजन कमी झालं तसं मला पिंपल यायचे बंद झाले आणि माझी स्किन ड्राय असल्यामुळे पण मला एवढे पिंपल येत नाहीत. पण एका काळी आले होते पिंपल, वजन वाढल्यावर येत होते.
तर आता संध्याकाळामध्ये तुम्ही जे नॉर्मली खाता ना ते खायचं हलकं. माझं हलकं सांगू, बेसन भाकरी आवडतं, चकुल्या आवडतात, दाल खिचडी, मसाले भात, सोयाबीनचा पुलाव, पनीरचा पुलाव, हे सगळं मला असं आवडतं. अंडा राईस, बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी हे आवडतं. अगदी कमी तेलामध्ये करायचं. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बिर्याणी, नॉनव्हेज, अंडा दिसत नाही. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मला दाखवता येत नाही, त्यामुळे तो दिवस मी स्किप करते. पण तेवढ्याच वाटायचं, त्याच्यात जेवढे प्रोटीन असतात त्याच ह्याचं मी तुम्हाला हे केलेलं असतं. पनीर आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. सोयाबीन आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. अशा भरपूर सगळ्या कडधान्यांमध्ये प्रोटीन आहे, दह्यामध्ये आहे, दुधामध्ये आहे, भरपूर गोष्टींमध्ये प्रोटीन आहे. त्यामुळे व्यवस्थित खायचंय, व्यवस्थित चालायचंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित चालायचं आहे. चालण्याची पण एक पद्धत असते. झपा पळायचं नाही, एकदम नॉर्मल चालतो तसं चालायचंय. 10,000 पावलं रोजची कंप्लीट करून बघा. महिनाभर साखर सोडून बघा, म्हणजे कमी साखर, तेलाचं प्रमाण कमी करून बघा. आणि मी जसं सांगितलं त्या सगळ्या गोष्टी फॉलो करून बघा. दुसऱ्यांना काही न सांगता तुम्ही शांततेनं 5-6 महिन्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 किलो वजन कमी करू शकता. जसं की मी 6 महिन्यामध्ये 15-16 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि माझं एवढं झालं म्हणजे तुमचं एवढं व्हावं असं नाही आहे. ज्याचं त्याचं शरीर वेगळं असतं, ज्याचे त्याचं वजन कमी होण्याची कॅपॅसिटी, क्षमता शरीराची वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाशी आपलं कंपॅरिझन करायचं नाही. आपल्या ताटात आपण बघायचं, दुसऱ्याच्या ताटात आपण बघायचं नाही. शेजारीन अर्धीच भाकरी खाते, तिचं वजन एक भाकरी खाते, ती पातळ आहे, मी अर्धीच खाते, मी जाड आहे, असलं काही बोलायचं नाही. बाकी झालं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.